उस्मान, राहणार सांगली हर्सूल. सांगली जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे व उमेदवार NCP राष्ट्रवादीतर्फे मी उमेदवार आहे. 5 वर्षे मी ग्रामपंचायत मेंबर राहिलेलो आहे. मला 5 वर्षाचा अनुभव आलेला आहे आणि त्या अनुभवानुसार लोकांच्या जे काही समस्या असतील जिल्हा परिषदला, जसे की शेतकऱ्यांची समस्या झाल्या, गायगोठे, त्याच्यानंतर पाण्याची लाईट जाणे किंवा लाईट वेळेवर न येणे, ही एक समस्या खूप मोठी आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी विमा या इत्यादी गोष्टी शेतकऱ्यांसाठी राहतील. त्याच्यानंतर गावातील जे काही समस्या राहतील, प्रत्येक गावातील गटातील जे समजा आता आमचं बाजूचं गाव नायगाव, तिथं रस्त्याचे खूप प्रश्न आहे, गावात रस्ते नाही, रस्त्याचे प्रश्न. त्याच्यानंतर जसं मी प्रचार यात्रेत फिरलो तर प्रत्येक गावात रस्त्याचे, त्याच्यानंतर ड्रेनेज लाईन नाही, खूप समस्या आहे. आणि आमच्या गणात आतापर्यंत काहीच कामं झालेली नाही आहे. आजपर्यंत गणात काहीच कामं झालेली नाही आहे. त्या कारणाने आपल्याला आता म्हणजे निवडणूक लढायची म्हणून नाही, जिंकून आल्यावर लोकांच्या समस्याचं समाधान कसं करायचं त्याच्यावर अक्षरशः आपण निवडून आल्यावर विचार करून त्या पद्धतीनं सर्कलचं पूर्ण काम करण्याचं आपण एक लढा लढू आणि लढून आणू. आपण महिलांसाठी अजितदादातर्फे लाडकी बहीण योजना चालू करण्यात आलेली होती आणि ते दादांनी चालू केली होती. त्याच पद्धतीने महिलांसाठी जे काही गव्हर्नमेंटकडून योजना येतील त्याचा पाठपुरावा करून आणि ते महिलांपर्यंत कसं पोहोचवण्यात येईल त्याच्यासाठी अग्रेसर राहणार आणि खूप प्रयत्न करणार. आणि महिलांचे ग्रामपंचायत मार्फत पण खूप कामं केलेले आहे. एक छोटासा अनुभव आहे. आता लोकांकडून विनंती आहे की एवढे वेळेस दादांना श्रद्धांजली म्हणून आम्हाला मतदान करा आणि त्याच्यानंतर आमच्याकडून कामाची अपेक्षा ठेवा. कारण दादांचा लास्ट शब्द तोच होता की लोकांचे कामं करा आणि आम्ही कामं करण्यासाठी उत्सुकता आहे. लोकांनी प्रतिसाद द्यावा, भरघोस मतदान करून अजितदादांना श्रद्धांजली देण्यात यावी आणि आम्हाला निवडून देण्यात यावं. आम्ही हक्काचे माणसं आहे, हक्काचे कामं करणारे माणसं आहे. कधी पण रात्री बेरात्री आम्हाला आवाज द्या, आम्ही हजर राहणार. महिलांसाठी काही पण प्रॉब्लेम आलेच माझा स्वतः मोबाईल नंबर मी ऑनलाईन करणार किंवा मला कुठून पण तुम्ही कॉल करून कंप्लेंट माझ्याकडे करू शकता आणि माझ्याकडून जेवढं समाधान होईल महिलांसाठी तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेन. जनतेला एवढंच माझ्याकडून म्हणणं आहे की ह्या वेळेस विचार करून मतदान करा. आपण याच्या अगोदर सगळ्यांना मतदान करून बघितलं. मतदान झाल्यानंतर लोक निवडून आले तर आपल्याला विसरून जातात आणि आम्ही माझ्या मते मी एक नौजवान आहे आणि तुमच्या समस्यासाठी मी लढू शकतो आणि जे काही प्रश्न राहील त्याच्यावर मला थोडाफार अनुभव आहे व मी अनुभव घेण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्यासाठी कधी पण हजर राहील. त्या अनुषंगाने मला मतदान करा. माझी निशाणी घड्याळ आहे. 3 नंबर बटन दाबून मला भरघोस मतांनी निवडून द्या आणि कामाची अपेक्षा ठेवा माझ्याकडून. आज रोजी मी तुमच्या समोर बसलेलो आहे आणि मी पळून जाणारा नाही. मी तुमचे काम समाधान करून देईन. जेवढे माझ्याकडून होईल ते मी त्यांचे कामं लोकांचे परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करीन.